नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी मिक्स मोड आलेल्या कडधान्याची रसरशीत तरीदार मिसळची रेसिपी घेऊन आली आहे। हो मंडळी, याला तुम्ही रस्सा भाजी किंवा मिसळही म्हणू शकता। अगदी मिसळ सारखीच लागते। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, आपल्याला इथे एक वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी इथे मी एक कांदा, अर्धी वाटी खोबरं गॅसवर भाजून घेतलेलं आहे। हवं तर हे कांदा आणि खोबरं कढईमध्ये सुद्धा भाजू शकता। त्यासोबत 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, अर्धा टोमॅटो, भरपूर असा कोथिंबीर आणि अर्धा इंच आलं घातलेलं आहे। आता हे सर्वच एक छानपैकी वाटण तयार करून घ्यायचं आहे। वाटण तयार करून झालं की आपण इथे भाजी करायला घेऊया। तर इथे कढईमध्ये मी 2 चमचे म्हणजेच 2 TSP तेल घेतलेलं आहे। छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, भरपूर असा कढीपत्ता घालायचा आणि तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे मंडळी। तर तुम्ही बघू शकता, असं पूर्णपणे बारीक असं वाटण तयार झालं पाहिजे। तर मंडळी, अगदी मिसळसारखंच लागते, खूप अप्रतिम लागतं ही भाजी। छान असं तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तेल सुटलं की आपण ह्यामध्ये काही मसाले घालणार आहोत। त्यामध्ये आपण इथे 2 चमचे कांदा लसूण मसाला घालणार आहोत। सोबतच 1 चमचा धनेपूड आणि चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद। कांदा लसूण मसाला जर तुम्ही घातला तर तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा गरम मसाले घालायची गरज पडणार नाही। जर तुम्ही साधी लाल मिरची पावडर घालणार असाल तर ह्यामध्ये तुम्हाला गरम मसाला हा घालावाच लागेल। आता हे मसाले घालून पुन्हा एकदा वाटण भाजून घ्यायचं आहे, छान असं तेल सुटेपर्यंत। मसाला भाजून झाला की आपण मिक्स स्प्राउट ह्यामध्ये घालून घ्यायचे आहे, म्हणजेच मोड आलेले सर्व प्रकारचे कडधान्य। आता हे सुद्धा वाटणासोबत 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे, अगदी मीडियम फ्लेमवर। थोडा वेळ जर वाटणासोबत कडधान्य परतले तर भाजीसुद्धा खूप टेस्टी लागते। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं हे भाजून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटानंतर मंडळी, आपल्याला ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। थंड पाणी अजिबात घालायचं नाही, नाहीतर भाजीला तरी येणार नाही। सो मंडळी, गरम पाणीच घाला, थंड पाणी अजिबात घालू नका, जेणेकरून भाजीला सुद्धा छान अशी चव येते। म्हणून मी नेहमी सांगते की भाजीमध्ये नेहमी गरम पाणी घालायचं, जेणेकरून भाजी खूप चमचमीतही होते आणि तरीदारही होते, जेणेकरून जास्त तेलही लागत नाही। आता गरम पाणी घालून झाल्यानंतर मस्त अशी एक उकळी मोठी येऊ द्यायची आहे। उकळी आली की त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि भाजी मंद आचेवर 15 ते 20 मिनिटं शिजू द्यायची। तर मंडळी, अवघ्या 15 ते 20 मिनिटात ही मस्त अशी झणझणीत तरीदार आपली मिक्स कडधान्याची मिसळ किंवा रस्सा भाजी तयार आहे। हे पहा मंडळी, मस्त रसरसीत झालेली आहे आणि भाजीसुद्धा शिजलेली आहे, हे पहा। तुम्ही बघू शकता, मस्त अशी दिसत आहे, बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी अप्रतिम आहे। तर तयार आहे आपली झणझणीत तरीदार मिक्स स्प्राउटची हेल्दी मिसळ। आहे की नाही छान रेसिपी? तर मंडळी, तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, अशा साध्या आणि सिंपल सोप्या रेसिपी आपल्या चॅनलवर जाऊन एकदा नक्की बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील। रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे, नक्कीच ट्राय करा।